नमस्कार. वाटतं आपल्या सगळ्यांना आता हा माझा ऑडिओ आणि व्हिडिओ स्पष्टपणे दिसत आहे. शाहू स्क्रीनिंगसाठी जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे, यावर्षीला फॉर्म भरण्याची प्रोसेस त्यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेली आहे आणि या प्रोसेस मध्ये काही गोष्टी, काही मुलांचे प्रश्न, पालकांचे प्रश्न निर्माण झाले आणि त्या अनुषंगानं एक आज सेशन आपल्या सगळ्यांच्या सोबत करावं यासाठी पुन्हा एकदा मी आपल्या सोबत उपस्थित झालोय. आपल्या सगळ्यांचं नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या या मीटिंगमध्ये आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रामुख्याने या आजच्या सेशनमध्ये मी दोन मुद्द्यांवरती, दोन ब्लॉकवरती बोलणार आहे. पहिला ब्लॉक आहे तो म्हणजे फॉर्म भरणं आणि फॉर्म भरत असताना काही प्रश्न आहेत, म्हणजे फॉर्म भरतानाच्या प्रोसेसचे प्रश्न काही आहेत आणि काही प्रश्न लॉजिकल आहेत. काही प्रश्न असे आहेत की सीबीएसईचं काय, स्टेटचं काय, पीसीबी का, पीसीएम का, ग्रुप दोन्ही घेता येतील का, 2 वेळेस अटेम्प्ट करता येतील का, अशा अनेक प्रश्नांचा त्या ठिकाणी भाडीभार होतोय. सर, मला तो एक मेसेज दाखवा एक सिस्टम याच्यामध्ये. तुमचा मोबाईल लागेल कोणाचा? आता जो मी मेसेज केलाय ना त्याचे मुद्दे सगळे. ओके, आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे फॉर्म भरत असताना बऱ्याचदा प्रश्न जो पडलाय की 2 परीक्षा स्वतंत्र होणार आहेत. तर मागच्या मीटिंग मध्ये आपण बोललो होतो, माझ्या आधीच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असं ऐकलं पण असेल की सीबीएसईच्या मुलांसाठीची परीक्षा आधी आणि स्टेट बोर्डच्या मुलांसाठीची परीक्षा नंतर, हे तर शेड्यूल्ड आहे शाहू स्क्रीनिंगचं. पण त्यांची आज सकाळची अपडेट अशी आहे की 10वीच्या परीक्षेच्या बद्दल मान्य सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये याचिका असल्यामुळं त्यांच्या वेळेच्या नंतर ती जी काही फिक्स असेल त्यानुसार मग आपण त्याची डेट अनाऊन्स करू. सिलेबस दिलाय, डेट अनाऊन्स केलो. आजच्या घडीला सगळ्यात मोठी अपडेट जर काय आपण बघत असू तर सिलेबस मिळालाय पण डेट मिळालेली नाहीये. 23 तारखेला ते डेट देणार होते आपल्याला, पण त्यांनी डेट दिलेली नाहीये. ते सांगतायत की मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून, निर्णयाच्या अधीन राहून तुम्हाला डेट कळवली जाईल. कारण एक त्यांचं साहजिक आहे, कारण पुन्हा पुन्हा तारीख बदला, तुमच्या सगळ्यांना तो त्रास नको, या दृष्टिकोनातून ते थोडंसं सावधगिरीने जात आहेत. आज उद्यापर्यंत त्यांचा मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो आहे तो ऑलरेडी काल पण तो तसा आला होता. पण माहित नाही त्यांना परत एकदा जर वापस रिपीट अपील केलं असेल मुलांनी, पालकांनी, तर त्या ठिकाणी त्या अपीलच्या अगेन्स्ट मग आपण डिसिजन घेऊ, असं कदाचित त्यांच्याकडनं हे झालेलं असू शकेल. त्यामुळे तारखेबद्दल आपण आज बोलायची गरज नाही. हे पक्का आहे की त्यांच्याच अनाउन्समेंट प्रमाणे सीबीएसईची परीक्षा ही आधी, त्या 10वीच्या बोर्ड परीक्षेच्या आधी, सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या आधी, आणि स्टेट बोर्डच्या मुलांची परीक्षा ही स्टेट बोर्डची परीक्षा झाल्याच्या नंतर, अशा प्रकारची सिक्वेन्स ही पक्का आहे. आता फॉर्म भरण्या संदर्भामधल्या काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणीमध्ये काही लॉजिकल गोष्टीबद्दल सुरुवातीला बोलूयात. तर दोन्ही ग्रुप घेता येतील का? नाही. पीसीबी किंवा पीसीएम असा एकच ग्रुप तुम्हाला निवडता येईल, हे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला हवं आहे. दुसरं असं की सर, मग समजा सीबीएसईच्या मुलांनी आता परीक्षा देणं ठीक आहे, पण स्टेट बोर्डच्या मुलांनी फॉर्म भरला तर मग त्यांना ते 2 वेळेला ऑप्शन मिळेल का परीक्षा द्यायचा? असा एक वेगळा प्रश्न पालकांचा आला, मुलांचा आला. चांगला आहे त्या गोष्टीबद्दल दृष्टीनं की जो प्रश्न आलाय, ज्याला आपण म्हणूयात की तुम्ही युट्यूबला चेक करा आहे का लाईव्ह, तो जो प्रश्न आलाय तो प्रश्न असा आहे की सर 2 वेळेस अटेम्प्ट करण्याचा आपल्याला चान्स घेता येईल का? नाही, तसा येणार नाहीये. म्हणजे जरी समजा आत्ताला स्टेट बोर्डच्या मुलाला असं वाटलं की आपण फॉर्म भरून टाकू, समजा रविवारी परीक्षा आली तर आपल्या बोर्डाच्या परीक्षे दरम्यान ही परीक्षा देऊन टाकू, तसं होणारच नाहीये. का होणार नाहीये? कारण स्टेट बोर्डच्या मुलांचं हॉल तिकीट जनरेट होणार नाहीये. तुम्ही फॉर्म भरायची तारीख अलीकडचीच आहे. ही जी आहे, हा तिसरा मुद्दा आहे. पहिला मुद्दा होता पीसीबी का पीसीएम, तर पीसीबी किंवा पीसीएम असं एकच घेता येईल. हा मुद्दा क्लिअर आहे? ओके, म्हणजे पीसीबी किंवा पीसीएम असंच तुम्हाला घेता येईल. तुम्हाला वेबसाईटवर फॉर्म भरत असताना आयदर ऑरच आहे, ते भरावं लागेल. ओके, त्याच्यानंतर आहे ते दुसरा मुद्दा की परीक्षा जी आहे ही त्या मुलांना म्हणजे 2 वेळेस अटेम्प्ट करता येईल का? नाही. स्टेट बोर्डच्या मुलांना असं वाटत असेल की आपण फॉर्म भरून टाकू आणि सीबीएसईच्या मुलांसोबत एक परीक्षा आपली होऊन जाईल आणि परत कदाचित ते फॉर्म भरायची तारीख अजून वाढवतील किंवा स्टेट बोर्डच्या मुलांना देतील आणि अजून एक पुन्हा स्टेट बोर्डची परीक्षा होईल. तर असं अजिबात हे होण्याची शक्यता अजिबात नाही, तसं होणार पण नाहीये. त्यांनी अगोदरच अनाऊन्स केलंय की सीबीएसई साठीची एक स्वतंत्र तुकडी होणार आहे आणि स्टेट बोर्डच्या मुलांसाठीची वेगळी स्वतंत्र तुकडी होणार आहे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये हे अंडरस्टूड आहे की तुम्ही
2 चान्स त्याच्यामध्ये परीक्षेचे घेऊ शकणार नाहीत, घेणार पण नाही आहेत. ओके, आता रजिस्ट्रेशनची जी तारीख आहे त्यामुळे सांगतोय, काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात घ्या की स्टेट बोर्डच्या आणि सीबीएसई बोर्डच्या मुलांनी 9 मार्च त्यांनी जी तारीख दिली आहे त्या तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. तुमचं रजिस्ट्रेशन असं विचार करू नका की आपलं रजिस्ट्रेशन स्टेट बोर्डच्या मुलांनी नंतर तुम्हाला वेगळे फॉर्म भरायला मिळतील वगैरे, नाही. दोन्हीही बोर्डाच्या किंवा इतर कुठल्याही बोर्डाच्या मुलांना फॉर्म भरत असतील तर 9 मार्च पर्यंत वेळ आहे. हे सगळे तुमचे लॉजिकल प्रश्न होते. आता टेक्निकल प्रश्न काय आहेत या फॉर्म भरत असतानाचे? टेक्निकली काही मुलांना तर फोटोची साईज लहान करता येणं किंवा इमेज, स्वतःच्या सिग्नेचरची इमेज जे त्यांनी मागितली आहे ती कमी जास्त आहे. काही जणांचा प्रॉब्लेम असा झाला की चुकून दुसऱ्याचा आधार क्रमांक टाकला, किंवा काही जणांचा प्रॉब्लेम असा झाला की आधार क्रमांकच चुकला, बाकी पुढचं बरोबर झालं सगळं. तर आताला तुम्ही त्याला एडिट करत बसू नका. तुम्ही लॉग इन करा इकडे, परत तुमचं जे युजर नेम आणि पासवर्ड सेट केलंय त्याच्यानुसार. तिथं फॉर्म भरत असताना जे 4-5 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः युजर नेम आणि पासवर्ड आपलं स्वतःहून आयडेंटिफाय करायचं. जसं आपण ईमेल ऍड्रेस घेतो ना स्वतःचा, की बाबा समजा तुमचं नाव नवीन आहे किंवा तुमचं नाव संतोष आहे, तर संतोष@2022 संतोष_2022 असं कसं काढतो तसं तुम्ही शाहूवरती सुद्धा संतोष.2022 असं युजरनेम घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते युजरनेम घेऊ शकता. फक्त थोडंसं स्टँडर्ड युजरनेम तुमचं असावं, एकदमच ऍव्हरेज पुअर नेम वगैरे असं काही, किंवा निकनेम असं काही. तुम्ही एखादं पेट नेम तुमच्याकडे एखादा कोणाचा असेल असं काही वापरू नका. ते टिपिकल स्टँडर्ड फॉर्मॅटचा युजरनेम तुम्ही तिथे क्रिएट करा आणि रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर, फीस पे केल्याच्या नंतर तुम्हाला परत लॉग इन करता येतं ह्या युजरनेम आणि पासवर्डने. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला बरीच माहिती परत विचारली जाते. त्याच्यामध्ये तुम्ही 10वीचा हॉल तिकीट नंबर वगैरे असं काही सांगितलेलं आहे. आत्ताला ते काहीही अपडेट करायची गरज नाही. जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा तुम्ही तसा हॉल तिकीट 10वीचा सीट क्रमांक जसा असतो तो सीट क्रमांक तुम्हाला अपडेट करता येतो. जे म्हणून अपडेट करता येऊ शकतं तेवढंच करा. कास्ट कॅटेगरी तुम्हाला निवडून ठेवायचे डॉक्युमेंट मागत नाहीयेत, त्यामुळे त्याचाही प्रश्न आता फारसा शिल्लक राहिला नाहीये. त्या टप्प्यामध्ये कुणीही कन्फर्म करा. बघा ऑनलाईन मध्ये काय असतं माहितीये का, जे त्यांनी सांगितलंय त्यांनी ते काळजीपूर्वक सांगितलेलं असतं, काळजीपूर्वक नमूद केलेलं असतं, सगळ्या शक्यतांचा विचार करून फॉर्म बनवलेला असतो. म्हणजे बाबा यांच्याकडे सर्टिफिकेट असेल नसेल, आर्थिक वर्ष संपायला आलंय, कशाला घ्यायचं, पुन्हा पुढच्या वर्षी अजून लगेच दुसरं घ्यावं लागेल, उत्पन्न प्रमाणपत्र म्हणा, नॉन क्रिमिनल म्हणा, आणि म्हणून त्यांनी डॉक्युमेंट लेवलला तुम्हाला सध्याला काहीही अपलोड करा असा त्रास दिलेला नाहीये. फॉर्म भरण्याबद्दलचे तुमच्या कोणाच्या क्युरीज आहेत का ते विचारा, म्हणजे मग आपण मुख्य आजचा जो सेशन आहे सिलेबस बद्दल बोलण्याचा तो सुरू करणार आहोत. चला, फॉर्म भरण्याबद्दल कुणाचं काही क्युरीज आहेत? इकडं लाईव्हचे जे झूम मधले काही स्टुडंट असतील त्यांनी विचारा. नो क्युरी? कळालं? ओके. एकच ग्रुप, 2 चान्स मिळणार नाहीत. सीबीएसईच्या मुलांचे हॉल तिकीट सीबीएसईच्या परीक्षेच्या वेळेला जनरेट होतील, स्टेट बोर्डच्या मुलांचे हॉल तिकीट स्टेट बोर्डच्या परीक्षेच्या वेळेला जनरेट होतील. फॉर्म भरायला मात्र तुम्हाला 9 मार्च पर्यंत दोन्ही बोर्डच्या मुलांना भरणं अनिवार्य आहे. संपला विषय. चला पुढच्या मुद्द्याकडे जायचं. आता सिलेबस बद्दल आपण बोलणार आहोत. काही नाही बोलायचं कोणाला ना, पालक किंवा विद्यार्थी? डॉक्युमेंट लेवल आपण बोललो, म्हणजे 4 मुद्दे तुम्हाला मी आज क्लिअर करून दिले की कागदपत्र जे आहेत ते तुम्ही काही अपलोड करण्याची सध्याला आवश्यकता पडणार नाही. नेक्स्ट, आता आपण जाऊयात तो नवीन सिलेबस बद्दल थोडंसं बोलत असताना. प्रामुख्यानं काय आहे की तुम्ही तुमच्याकडं, मी इथं ती सॉफ्ट कॉपी सर्च करून तुम्हाला मी देतो. एकच मिनिटामध्ये मी लॉग इन करतोय. आपण सगळेजण ती शाहू कॉलेज जे आहे त्याची तुम्ही तुमच्याकडची व्हॉट्सअपची कॉपी पण बघा, आणि मी तुम्हाला इकडे झूम मध्ये पण तो डेटा जो आहे तो शेअर करेन. सिलेबस कॉपी आहे, ऑनलाईन आहे माझ्याकडे, आपण तिथं बघूयात. ओके, आता मी झूम मीटिंग मधनं तुम्हाला हे शेअर करतोय. कदाचित इकडे जे लाईव्ह आहेत युट्यूबला त्या लोकांना मी त्याची लिंक प्रोव्हाइड करेन, चालू कर मग बोलू. आणि ती लिंक प्रोव्हाइड झाल्याच्या नंतर तुम्ही तो सिलेबस तिकडे पाहू पण शकाल. ओके, बाकीच्यांनी झूम मीटिंग मधल्यानी आपला आवाज म्यूट ठेवा. ओके, आय थिंक झूम मीटिंग मध्ये जे आहेत लोक त्यांना सिलेबस कॉपी दिसते आहे, आणि युट्यूब वरनं जे लोक बघतायत किंवा जे लाईव्ह करतायत त्यांनी ज्युनियर शाहू कॉलेज लातूर नावानं सर्च करा युट्यूबला, सॉरी गुगलला,
आणि त्यांच्या वेबसाईटवरती ऑलरेडी सिलेबस कॉपी आहे, किंवा या युट्यूब सेशन नंतर याच डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची पण लिंक प्रोव्हाइड करून देईन. चला, आता सिलेबस बद्दल बोलत असताना ओके, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? झूम मीटिंग मधल्या लोकांना दिसतोय सिलेबस? हो सर. हा ओके, चला. आता काही फाइंडिंग्स लक्षात घ्या. सिलेबसच्या फाइंडिंग्स ज्या आहेत ना त्या अतिशय अतिशय मॅटर करतात. एकच मिनिट मी तुम्हाला पहिल्यांदा फाइंडिंग बद्दल बोलेन. आपण जसं गेल्या वर्षीचा सिलेबस पाहिला, गेल्या वर्षीला प्रिलिम परीक्षा झाली होती आणि मेन्स परीक्षा झाली होती. अशा दोन परीक्षा, प्रिलिम मधून सिलेक्ट होऊन मुलं मेन्सला गेलेली होती. या सिलेबस कडे पाहिल्याच्या नंतर मला असं दिसतंय की या वर्षीचा जो एक्झाम पॅटर्न आहे किंवा एक्झाम सिस्टम आहे, ही फार महत्वाची मोठी मोठी अपडेट मला याच्यातनं दिसते आहे. ती म्हणजे तुमची परीक्षा ही एकदाच होणार असं जवळपास निश्चित समजून चला. प्रिलिम आणि मेन्स असं होणार नाही, ही शक्यता मावळलेली दिसते आहे. का? त्याचं कारण सांगतो. मी हा सिलेबस आल्यापासून सगळ्या सिलेबसचं डॉक्युमेंटेशन केलं, अनालिसिस केलं. प्रिलिमचा सिलेबस गेल्या वर्षीचा आणि गेल्या वर्षीचा मेन्सचा सिलेबस हा याचं कंपॅरिझन मी पहिल्यांदा केलं होतं, आणि आता असं लक्षात आलंय की हा सिलेबस जो आज यावर्षी त्यांनी दिलाय हा गेल्या वर्षीच्या मेन्सच्या सिलेबसची सेम कॉपी आहे. म्हणजे 95% सेम कॉपी आहे मेन्सचा सिलेबस. फक्त 5% म्हणूयात, किंवा ते पण अजून कमी, 1% म्हणा हरकत नाही. त्याच्यामध्ये करेक्शन्स जे आहेत ते थोडेसे झालेले आहेत. फक्त सगळे मिळून जे आहेत ते टॉपिक जो आहे तो जर म्हटलं आपण ऍडिशनचा टॉपिक जर पाहायला गेला, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगेन की याच्यामध्ये काही टॉपिक हे मेन्स मध्ये जे गेल्या वर्षी सिलेबस होता त्याच्यातनं कमी झालेले तुम्हाला जास्त करून दिसतील. आणि केमिस्ट्रीमध्ये 1 आलाय, 1 गेलाय. फिजिक्स मध्ये 2 टॉपिक्स कमी झाले आहेत. बायोलॉजी मध्ये 2 टॉपिक्स कमी झालेले आहेत. मॅथमॅटिक्स मध्ये काहीही कमी नाहीये. हा माझा पहिला निष्कर्ष आहे. बाकी मी डिटेल बोलणार आहे या सेशन मध्ये, सगळं बोलणार आहे, काय काय कमी, काय काय नवीन, काय काय जास्त. या सिलेबस डिस्कशन मध्ये निश्चित तुम्ही सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे, कारण सिलेबस कळला तर पुढची तयारी नक्की करणार आहे. म्हणजे हा रोडमॅप आहे तुम्हाला शाहू स्टडिंग पर्यंत पोहोचण्याचा, एक निश्चित रोडमॅप सिलेबस मधूनच दिसतो आहे. ओके, त्यामुळं तुम्हाला हा सिलेबस असं केअरफुली पाहणं आवश्यक आहे. मी गेल्या वर्षीचं कंपॅरिझन का करतो, नेटिझन्सनी जे स्टडी मटेरियल तुम्हाला दिलंय, जी पुस्तकं दिली तुमच्याकडे 4 पुस्तकं पोहोचली आहेत, बायोलॉजीचे 2, फिजिक्सचं 1, केमिस्ट्रीचं 1, तसंच सेम मॅथ्सचे 2 आणि फिजिक्स केमिस्ट्री असे. आणि तुम्हाला मेंटल ॲबिलिटी आणि इंग्लिशची सॉफ्ट कॉपी या आठवड्याच्या शेवटी तुमच्या लॉग इनला तुमच्या ग्रुपमधनं सुद्धा ती शेअर केली जाणार आहे. ओके, तो सिलेबस, तो स्टडी मटेरियल हे अतिशय योग्य पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे की स्टडी मटेरियलच्या बाहेरचं तुम्हाला आता काहीही करायची गरज नाही आहे. बरोबर आहे. फक्त एक केमिस्ट्री मधला टॉपिक आहे, तो सोपा टॉपिक ऍड झालेला आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी करणारच आहात. तेव्हा सिलेबस बद्दल आपण असं क्रमाक्रमानं बोलूयात. पहिल्यांदा आपण त्याच्यावर नजर टाकू ते म्हणजे मॅथमॅटिक्सचा सिलेबस. ओके, जस्ट अ मोमेंट. आता याच्यामध्ये बेसिक मॅथमॅटिक्स त्यांनी ऍड केलंय. पॅटर्न सांगितला बघा की तुम्हाला मॅथचा एक विभाग असेल आणि सॅटचा एक विभाग असेल. मेंटल ॲबिलिटीचा आणि इंग्लिश ग्रामरचा समावेश असणारा एक विभाग परीक्षेमध्ये असणार आहे. आणि त्याच्यामुळंच त्या म्हणजे पहिल्या याच्यामध्ये बेसिक मॅथ्स पण असणार आहे. म्हणजे पहिला भाग जो आहे मॅथचा, त्यांनी सेशन जरी मॅथ दिलं असलं, बौद्धिक क्षमता चाचणी जरी दिलं असलं, तरी त्याच्यामध्ये तुमचं भाषा, व्याकरण, अर्थातच इंग्लिश ग्रामर, त्याच्याबरोबर मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न आणि बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न पाहता येतील. आता तुम्ही जर बेसिक मॅथमॅटिक्सच्या सिलेबसवर नजर टाकली तर तुम्हाला शब्द जो आहे ना बेसिक मॅथमॅटिक्स, त्याच्यावरतीच खूप जास्त काम करायचं. आता एक जनरली तुम्हाला मी सांगितलं की बाबा SI युनिट्स अँड सिम्बॉल हा चौथा चॅप्टर आहे इथं मॅथमॅटिक्स तुम्ही बघत असाल. SI युनिट्स अँड सिम्बॉल, स्पीड, टाइम, वर्क, आता प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम, त्याच्यानंतर प्रॉफिट लॉस जो आहे तर तो पर्सेंटेज बेस्ड प्रॉफिट लॉस. किती बेसिक म्हणावं तर अगदीच बेसिक, अगदीच बाळबोध आपण ज्याला म्हणतो ना की बाबा भीती वाटली काहीतरी, म्हणजे वाघ बी काय असं वाटायला लागलं. पण बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये अतिशय अतिशय फंडामेंटल लेवलचं तुम्हाला त्याने विचारलेलं आहे. प्लेन जॉमेट्री आहे, सरफेस एरिया व्हॉल्यूम आहे. अल्जेब्रिक आयडेंटिटीज मध्ये सुद्धा त्यांनी एक्सपान्शन जे आहे, एक्सपान्शन ऑफ A+B² किंवा A-B², हे काय आहे, इतकं बेसिक आहे. A+, म्हणजे हे सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आहेत. त्याचे 9 चॅप्टर दिलेले आहेत. फक्त हे लक्षात घ्यायची समाधानाची गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्याला
शाहू स्क्रीनिंग सारखी गोष्ट करायला आवडते किंवा करायला जमते, किमान तो धडपड करतोय, त्याला बेसिक मॅथमॅटिक्स या विषयाचं टेन्शन आता हा सिलेबस पाहिल्यावर राहणार नाही. तर फक्त काही प्रश्न आमच्या टेस्ट सिरीजचे जर सोडवायला लागला तर काम संपलं. आपण त्या दृष्टीने तुमचं सगळ्यांचं प्लॅनिंग 1 तारखेपासून सीबीएसई बॅच मधल्या मुलांचं करत आहोत. 1 तारखेपासून संध्याकाळी 5 ते रात्री 9 असा 4 तासाचा शेड्यूल तुम्हाला आम्ही टाकलेला आहे सीबीएसईच्या मुलांसाठीचा. त्या शेड्यूलनुसार तुम्हाला पूर्ण स्क्रीनिंगची डेट आता येईलच या 2-3 दिवसामध्ये. त्यानुसार तुमचं सगळ्यांचं स्क्रीनिंग पर्यंतचं सेशन शेड्यूल केलेलं आहे. तेव्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की जे लोक अजूनही प्रवेश घेतलेले नाहीत ते लोक घेतीलच म्हणा याचा अवकाश 2-4 दिवसामध्ये ह्या. पण ज्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलाय फेज 2 साठी नेटिझन्सला या सगळ्या फेजसाठी त्यांचं सगळं प्लॅनिंग प्रोग्रामिंग करून ठेवा. 1 मार्च पासून तुम्हाला 4 तास किमान नेटिझन्स सोबत हे द्यायचे आहेत. नाईलाज आहे, करणार काय मग. समजा सीबीएसई परीक्षेच्या आधी जर परीक्षा घ्यायची म्हटली तर मला असं वाटतं की हार्डली आपल्याला 10 ते 15 दिवस मिळणार आहेत आधीचे. आपण 10 दिवस घरी धरून चालू, 12 दिवस घरी धरून चालू आणि काम सुरू करून देऊयात. त्याच्या खाली आता पुढचा सब्जेक्ट आपण बघूयात, तो आहे या ठिकाणी फिजिक्स. फिजिक्स मध्ये तुमच्याकडे जर पुस्तक असतील नेटिझन्सची पुस्तकं, आपण जी शाहू स्क्रीनिंगसाठी स्पेशली बनवलेली पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये 8वी 9वी 10वी अशा तिन्ही वर्गाचा तिन्ही बोर्डाचा सिलेबस कव्हर करून ती पुस्तकं बनवलेली आहेत. हॅलो, हा बाकी ऑडिओ तुमचा बंद करा प्लीज, पुन्हा एकदा सांगतोय झूम मीटिंग मधल्या लोकांना. चला इकडे फिजिक्स बद्दल आपण जर विचार करायला गेलो तर फिजिक्स साठी अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला अशी आहे की सिलेबस हा कमी झाला, नवीन काहीच ऍड केलेलं नाहीये. गेल्या वर्षीचा जो मेन्सचा सिलेबस होता बघा, त्यांनी सिलेबस कसा डिझाईन केला होता, प्रिलिमच्या सिलेबसचे सगळे टॉपिक घेऊन अधिक काही ऍडिशनल टॉपिक देऊन त्यांनी मेन्स सिलेबस गेल्या वर्षी डिझाईन केला होता शाहू स्क्रीनिंगनी, शाहू कॉलेजनी. कसं प्रिलिमचा सगळे टॉपिक घ्यायचे आणि काही ऍडिशनल टॉपिक देऊन त्यांना मेन्सच्या सिलेबसमध्ये कन्वर्ट केलं होतं. आता या वर्षीला काय प्रिलिम कदाचित होणारच नाही असं चित्र त्यांनी स्वतः स्पष्ट करत असं दिसत आहे. आणि गेल्या वर्षीला 9 टॉपिक होते फिजिक्समध्ये, त्याच्यातले 2 वगळले आहेत आणि 7 टॉपिक पर्यंत तुम्हाला लिमिट केले. कोणते 2 वगळलेले आहेत तर मेजरमेंट ऑफ हीट जो गेल्या वर्षीला मेन्स मध्ये होता तो वगळला आहे आणि साऊंड हा टॉपिक वगळलेला आहे. म्हणजे मोशन आहे, फोर्स अँड लॉज ऑफ मोशन आहे, वर्क अँड एनर्जी आहे, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आहे, लाईट अँड ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. हे 7 चॅप्टर फिजिक्स मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. गेल्या वर्षी 9 होते. कम्प्लिटली वगळलेले चॅप्टर जे आहेत ते 2 मेजरमेंट ऑफ हीट आणि साऊंड वगळलेला आहे. थोडीशी दिलासादायक गोष्ट आहे की आपल्याला तयारी करायला वेळ कमी दिला आहे किंवा बोर्डाच्या परीक्षेच्या आधी परीक्षा होती आहे म्हणून त्यांनीही तुमच्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवण्याचं ठरवलेलं असावं असं याच्यातनं चित्र स्पष्टपणे दिसतं आहे. फिजिक्स नंतर आपण वळूयात की केमिस्ट्रीकडे. केमिस्ट्रीमध्ये 14 चॅप्टर होते मेन्सला गेल्या वर्षी आणि याही वर्षी 14 चॅप्टर केमिस्ट्रीला असणार आहेत. केमिस्ट्रीमध्ये एक बदल काय आहे, गेल्या वर्षी जो 6वा चॅप्टर होता मॅन मेड मटेरियल, अतिशय छोटा चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक अमुक तमुक ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांनी ह्या इन्फॉर्मल चॅप्टर जो आहे तो बाजूला काढला आणि काही कॉन्सेप्च्युअल गोष्टी, काही 11वी-12वी साठी उपयोगाला येणाऱ्या गोष्टींच्या संदर्भाने तुम्हाला टेस्ट करायचं ठरवलं. त्यामुळे तो 6वा चॅप्टर जो होता गेल्या वर्षीचा मॅन मेड मटेरियल तो वगळला आणि त्या ठिकाणी एक नवीन चॅप्टर त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्याचं नाव आहे स्टडी ऑफ गॅस लॉ. बघूयात, पोल्युशन ऑफ एअर अँड वॉटर इनसाइड द ॲटम, त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ मॅटर, मेटल्स अँड नॉन मेटल्स, केमिकल चेंज अँड केमिकल बॉन्ड हा आहे. स्टडी ऑफ गॅस लॉ हा गतवर्षी मेन्स मध्ये नव्हता, तो यावर्षी तिथं इंट्रोड्यूस केलेला दिसतो आहे हा चॅप्टर स्टडी ऑफ गॅस लॉ. मेजरमेंट ऑफ मॅटर तो आहेच आहे. पुढच्या सगळ्या आहेत ऍसिड बेसेस अँड सॉल्ट्स, कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट, सबस्टन्सेस इन कॉमन यूज, त्यानंतर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, मेटलर्जी, कार्बन कंपाऊंड्स इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता याचं आमचे जे एक्सपर्ट टीचर्स आहेत हे सगळे तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये सांगतील की मागच्या 4 वर्षामध्ये जे शाहू स्क्रीनिंग मध्ये वेटेज त्यांनी दिलं होतं एखाद्या विशिष्ट टॉपिकला, कोणता जास्त टॉपिक तुम्हाला महत्वाचा आहे, याच्यातले आणखीन 4-5 टॉपिक कोणते बेस्ट करणं गरजेचं आहे, हे सगळं तुम्हाला मेथडॉलॉजी हे तुम्हाला आमचे टीचर या ठिकाणी निश्चितच सांगतील. केमिस्ट्रीचा विषय संपला. आता आपण वळूयात ते आपल्या ज्या स्ट्रीम आहेत पीसीबी आणि पीसीएम जिथं आपण सेपरेट होतो त्या ठिकाणी ह्या स्ट्रीमकडं
मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या दोघांचा सिलेबस सुद्धा मॅटर करतो, कारण त्यांचे प्रश्न हे तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या संख्येच्या तुलनेने जास्त असणार आहेत. त्यामुळे त्यांचा सिलेबस हा पाहायला गेला तर तो थोडासा वास्ट केलेला दिसतो आहे. ओके, आता जर बायोलॉजी ग्रुप घ्यायचा म्हटलं, आपण बायोलॉजी ग्रुप घेतलेला असेल तर बायोलॉजीसाठी गत वेळेला 17 चॅप्टर होते आणि ते यावेळेला 15 अशी संख्या झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा थोडं त्यांनी स्लाइटली एका चॅप्टरमध्ये काय केलंय की एक अजून एक कॉन्टेंट त्यांनी वगळलाय. म्हणजे आपण असं म्हणू की अडीच टॉपिक वगळलेला आहे 2च्या ऐवजी. ते 2 कोणते होते? ते फार सोपे टॉपिक होते बायोलॉजीचे, जे गेल्या वर्षीला त्यांनी घेतले होते. डिझास्टर मॅनेजमेंट आणि टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा त्यांनी डिलीट जो आहे त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो होता आणि वेदर अँड क्लायमेट हा 15व्या चॅप्टर मधला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मधला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि वेदर अँड क्लायमेट हा पण कॉन्टेंट जो आहे तो डिलीट केलेला आहे. आणि त्याच्या आधी म्हणजे 10व्या चॅप्टरला गेल्या वर्षी मेन्स मध्ये जो होता ना इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 10व्या चॅप्टर मध्ये, तर ते इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजीचा हा सगळा सेशन वगळून त्यांनी त्याच्यामध्येच एक सब टॉपिक असलेला जो होता तो युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, त्याला आता वेटेज देऊन त्याला 10 नंबर टॉपिक केलाय. म्हणजे 10 नंबरचा गेल्या वर्षीच्या मेन्सचा टॉपिक जो होता त्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, त्याला त्याचा पूर्ण कॉन्टेंट कट करून त्याच्यामधला फक्त युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स याला त्यांनी टॉपिक असं हेडिंग असं नाव दिलंय आणि तो विषय संपवलाय. म्हणजे इथं आपण इकडं ओरिजिनल टॉपिकची नावं बघूयात बायोलॉजीमध्ये. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, एनिमल क्लासिफिकेशन, फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ, सेल सायकल अँड सेल डिव्हिजन, टिश्यू, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे हा जरा मोठा तुम्हाला दिसतोय. आता बघा की हे जे आहे ना ट्रान्सपिरेशन इन प्लांट, हे गतवर्षीला काय होतं फक्त याच टॉपिक मध्ये वरच्या बाजूला मेन्शन केलेलं होतं. इकडे ट्रान्सपोर्टेशन इन प्लांटच्या तिथं याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनच्या नंतर पुढे हा मेन्शन केला होता. पण आता त्यांनी काय केलंय की ट्रान्सपोर्टेशन वेगळं ठेवलं, टॉपिक तोच आहे आणि त्याला इथं वेगळं त्यांनी मेन्शन केलंय. बाकी काहीही त्यामध्ये बदल केलेला नाही. हेरिडिटी अँड व्हेरिएशन हा टॉपिक आहे. इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी आहे. आता मी कशी म्हणालो की 10वा टॉपिक युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स, गेल्या वर्षीला याचं नाव होतं, तुम्हाला मी आता सांगितलं की इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी असं नाव होतं. आणि त्याच्यातला मायक्रोबायोलॉजीचा जेवढा काही सेक्शन होता तो सगळा कट करून त्याच्या खाली असलेल्या सब टॉपिकला त्यांनी मेन टॉपिक म्हणून नाव दिलं युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स असं. पण 11वा टॉपिक आहे हेल्थ अँड डिसीज, वाय डू वी फॉल इल, त्यालाच म्हटलेलं आहे. सोशल हेल्थ, त्याच्यानंतर इव्होल्युशन, त्यानंतर एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम, त्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. आता एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला दिसतोय तो त्यांनी कॉन्टेंट जो आहे तो गतवर्षीचा जो आहे तो तिकडनं इकडं कट पेस्ट करून घेतला एका दुसऱ्या टॉपिकच्या सिस्टम मधून. या पद्धतीने जर आपण जर पाहिलं या गोष्टीकडे तर निश्चित मला असं तुम्हाला म्हणावं असं वाटतं की वेदर अँड क्लायमेट जो होता गेल्या वर्षीला तो इथला याच टॉपिकला तो त्यांनी वगळलेला आहे. चला, डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा 16वा चॅप्टर होता गेल्या वर्षी, तो वगळला. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा पण वगळला. हे सिंपल साधे साधे टॉपिक होते. काय केलं पहा की तुम्हाला विनाकारण जास्त प्रेशर येऊ नये म्हणून त्यांनी बायोलॉजीमध्ये सुद्धा तुमचे टॉपिक जे आहेत ते त्यांनी वगळले. 2 टॉपिक इकडे की ज्याला फार महत्व द्यायची गरज नाही. बायोलॉजीचे 2 वगळले. गत वर्षीच्या तुलनेने सांगतो मी. केमिस्ट्री मधला एक वगळून जो थेरॉटिकल होता तिथं वगळून गॅसेस लॉचा आणला. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये 2 वगळले. पाहायला गेलं आपण तर फिजिक्सचे 2, बायोलॉजीचे 2 असे टॉपिक जे फारसे महत्व राखून नव्हते भवितव्यासाठी तुमच्या 11वी-12वी साठीचे किंवा ते सोपे होते तुलनेने, त्याला बाजूला ठेवलंय. तुमचा हेडॅक जरा कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. हे झालं बायोलॉजी ग्रुप बद्दल. आपण आता याच्यातला जो शेवटचा भाग आहे मॅथमॅटिक्स बद्दलचे सुद्धा लगेच बघूयात. आता जे वरती बेसिक मॅथमॅटिक्स होतं ना ते असणारच आहे, ते बायोलॉजीच्या मुलांना पण असणारच आहे बेसिक मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्स ग्रुपच्या मुलांना पण बेसिक मॅथमॅटिक्स असणार आहे. म्हणजे आपले जे 2 भाग आहेत ना येणाऱ्या परीक्षेला, त्या 2 भागाचे जे पहिला जो भाग आहे तो भाग दोन्हीकडे कॉमन आहे, तो असणारच. बायोलॉजीला पण असणार आणि तुमच्या म्हणजे बायोलॉजी ग्रुपला पण असणार आणि तुमचा मॅथ्स ग्रुपला पण असणार. म्हणजे एम्स ग्रुपला पण असणार आणि IIT ग्रुपला पण तो राहणारच. म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स हे राहणारच. त्याचबरोबर मेंटल ॲबिलिटी हे दोन्ही ग्रुपला राहणारच. इंग्रजी व्याकरण दोन्ही ग्रुपला राहणारच. आणि मग आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स असं देणार. अजून एक याच्यामध्ये एक अपडेट तुम्ही लक्षात घ्या
दोन्हीही ग्रुपमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न आतापर्यंतच्या अनुभवानुसार तरी सेमच होते. प्रश्न फक्त असा राहिला की बायोलॉजीचे प्रश्न बायोलॉजी ग्रुपला आणि मॅथ्स ग्रुपला मॅथ्सचे प्रश्न. चला, मॅथमॅटिक्स मध्ये मात्र 100% सेम सिलेबस गेल्या वर्षी जो मेन्सचा होता तोच त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. नंबर 3 लिनियर इक्वेशन्स, पॉलिनॉमियल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, एक्सपेन्शन फॉर्म्युला, त्याच्यानंतर एक्सपोनेंट्स अँड पॉवर, रेशिओ अँड प्रपोर्शन, तुम्ही सगळेजण इथं पाहत आहात. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, प्लेन ज्योमेट्री, ट्रिग्नोमेट्री, मेन्सुरेशन, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, डिस्काउंट अँड कमिशन. आता 2 बोर्डातल्या मुलांना, ओके, आता इथं मी हे प्रेझेंटेशन थांबवतो, इकडे झूम मीटिंगच्या मुलांचं. दोन्ही बोर्डाच्या मुलांना हे लक्षात घ्यायचं आहे की तुमच्या बोर्डातले प्रातिनिधिक टॉपिक्स, जे कॉमन टॉपिक म्हणतो आपण, ते टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तरी पण 8वी 9वी 10वी असा 3ही वर्षातला सीबीएसईचा, 3ही वर्षातला स्टेट बोर्डचा सिलेबस आपण जर काळजीपूर्वक पाहिला तर आपल्याला फक्त जजमेंट असं लावायचं आहे की यातला आपल्याला अजिबातच हात नाही लावला असा कोणता कॉन्टेंट आहे तो तुम्ही थोडासा बघणं, अभ्यास करणं, हे पहिलं काम आहे. म्हणजे स्ट्रॅटेजिकल काय असेल तर हे तुमचं पहिलं काम असेल की अजिबातच 3 वर्षात कधी आपण अभ्यासलाच नाही तो टॉपिक या सगळ्या सिलेबसला बघून अभ्यासणं हे पहिलं काम आहे. त्यानंतर आपल्याला हे बघायचं की आपल्याला असा फार कमी निघेल सिलेबस, फार निघणार नाही, असा फार कमी निघेल म्हणून हे सांगतोय. अदरवाईज एवढ्या कमी कालावधीमध्ये सीबीएसईच्या मुलांसाठी हे सांगणं धोक्याचं असतं की अजिबात शिकलं नाही ते शिकायला चालू करा. ते एवढ्या कमी वेळामध्ये तसं शिकता येत नसतं. फक्त त्याला तुम्ही वेटेज एक 2-3 दिवसाचं वेटेज द्या, त्यानंतर समजा तरी पण राहिलाच शिकायचा तर त्याला सोडून द्या, मग त्याला आता काहीच करू नका. बरोबर आहे की नाही. SAW नावाचे एक अनालिसिस मी नेहमी मुलांना सांगत असतो. काय तर तुमचं जे स्ट्रॉंग टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्हाला आता वेळ द्यायचा नाही, हे उलट सांगतोय. स्ट्रॉंग टॉपिक वरती फक्त तुम्हाला क्विक रिव्हिजन टाईपनं जायचं. त्यानंतर जे ऍव्हरेज टॉपिक आहेत SAW मधला ए, जे ऍव्हरेज टॉपिक आहेत, थोडं झालंय थोडं राहिलंय किंवा 70% आहे, 30% राहिलंय, 60% आहे, 40% राहिलंय, असे काही टॉपिक राहिले असतील त्या टॉपिकला थोडंसं अजून त्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा, स्ट्रॉंग पेक्षा जास्त. आणि जे आता बिलकुलच वीक टॉपिक आहेत, डब्ल्यू म्हणजे वीक, त्या टॉपिकला एखाद दुसरा दिवस देऊन बघायचा, ते होत नसतील तर त्याला हातच नाही लावायचा. जर परीक्षा ही तुमची 15 दिवसावर जर आली असं जर म्हणालो तर अशा पद्धतीने स्वतःला बघायचं. कारण जे वीक आहे त्याच्यावरती किती जरी वेळ दिला तरी आपलं समाधान होणार नाहीये. जे स्ट्रॉंग आहे त्याच्यावरती थोडी जरी मेहनत झाली, थोडी तुलनेनं, तर ते तुम्हाला आणखीन जास्त पक्क करता येतं. त्यामुळे स्ट्रॉंग वर थोडासा फोकस ठेवा, प्रश्न सोडवा त्याचे. जे येतंय, जे झालंय ते वाचत बसण्यावर 4-4 तास वाया नका घालू. 8-8 तास वाचतच नुसतं बसायचं नाही. स्ट्रॉंग टॉपिकला तर इतका वेळ देणं अजिबात योग्य नाही, तो मूर्खपणा ठरेल. बऱ्याचदा काय असतं ना, ते हुशार मुलं म्हणतात जे येतं तेच पुन्हा वाचत बसतात आणि वेळ त्याच्यातनं विनाकारण जातो. कॉन्फिडन्स तुमचा वाढवा की येतं म्हणजे येतंय आणि ही येत नाही म्हणजे येत नाही, असं स्वतःच जजमेंट लावा. ज्याला म्हणतो ना की स्वतःला ओळखता आलं, ज्याला की हे मी आहे, हा मी नाहीये, त्याची प्रगती फार वेगानं होते. पण ज्याला अजिबात स्वतःबद्दल काही ओळखणंच नाहीये, कॅटेगरीज करता येत नाही, त्याची अडचण होते. ओके, चला, हा अशा अनेक गोष्टीविषयी पुढच्या काळामध्ये मी याच चॅनलवरती म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांच्या सोबत वापस येणारच आहे. त्यावेळेला अपडेट घेऊन तुमच्या काही प्रश्न असतील तर प्रश्नाला आपण सामोरं जाऊयात. विचारा, मीटिंग मधले विद्यार्थी असतील ते विचारतील. युट्यूबवरती कोणी जर टॉपिक म्हणजे प्रश्न टाईप करून पाठवणार असेल लाईव्ह मध्ये तर पाठवा, मी त्याला सेशन संपल्यानंतर उत्तर देतो. येस. हॅलो सर, गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून, बोला. हा, मला असं विचारायचं, आता जो सिलेबस दिलाय ना त्यांनी पीसीबी साठीचा, तर त्यांचं काय असं वेटेज असतं का, म्हणजे की ह्या टॉपिक वर असे इतके मार्क्सचे क्वेश्चन किंवा काय? मी आता तुमच्याशी तेच बोललो की एका विशिष्ट टॉपिकला वेटेज हा प्रकारचं त्यांनी स्ट्रक्चर असं काही नसतं. पण मागच्या 4 वर्षाच्या अनुभवावरनं आमचे एक्सपर्ट टीचर तुम्हाला त्या वेळेला क्लास सुरू झाल्याच्या नंतर ते वेटेज काय ते सांगत राहतात. म्हणजे एक अनुभवातनं, बाकी स्पेसिफिकली असं वेटेज नसतं. म्हणजे इक्वली सगळे चॅप्टर स्टडी करायचे? हा, स्टडी करायचे. तुम्ही सेशनला जेव्हा जॉईन कराल ना तेव्हा तुलनेने थोडासा बाजूला कोणता ठेवा, तुलनेने कोणते चांगले करा हे सांगितलं जातं. पण बघा, इथून पुढच्या सगळ्या परीक्षेनं तुम्ही प्रश्न विषय काढलाय म्हणून मी सांगतो की आपल्या ह्या मुलांना सगळ्यांना ही सवय लावून टाका आता की आपण त्यांना काही असं नॅरो सिस्टम कडे घेऊन जायचं नको. जे दिले ते सगळं झालं
तरच ते होणार आहे हे लक्षात घ्या. इथून पुढच्या सगळ्या परीक्षेला शाहू स्क्रीनिंग हे तुमच्या कदाचित पहिला परीक्षा असू शकते. त्यानंतर तुम्ही नीट द्याल, JEE द्याल, आणखीन कुठल्या पुढच्या परीक्षा द्याल, त्याला अभ्यासक्रम वगळला वगैरे असं म्हणायचं कारण नाही. आता बघा तुम्ही तुमचा अभ्यासक्रम जो वगळलाय 30% गेल्या 2 वर्षामध्ये, 10वीचा असेल कुठला असेल, तर त्याला त्यांनी त्याचं काही सोयीस्कर ठेवलेलं नाहीये. त्यांनी लगेच म्हटलेलं नाही की 30% वगळलेला घेऊनच परीक्षा घ्यायलो आम्ही. ते म्हटलं की तुम्ही अभ्यास केलेला असो नसो, तुमच्या शाळेनं शिकवला असो नसो, आम्हाला माहिती नाही, तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे. कारण 11वी-12वीला पुढे चालून कोरोना तुम्हाला भेटेल ना भेटेल, असेल ना असेल, सिलेबस कमी होईल ना होईल, पण त्याची लिंक होती ना 9वीला आणि 10वीला. किमान 11वीची लिंक 9वीला होती, 10वीची लिंक 12वीला होती. ते कुठं गेलं? म्हणून तुम्हाला ते वगळला वगैरेचा आनंद संध्याकाळी सूर्यमावळेपर्यंत टिकतो. हे माझं तकिया कलाम आहे. बरोबर आहे. म्हणजे वगळल्याचा आनंद कमी झालं, बरं झालं, हे झालं, हे ह्याला समाधान मानू नका. सीबीएसई बोर्डने नाही का कोऑर्डिनेशन टॉपिक हेच केलं ना, ड्रॉप केला यावर्षी. पण तो तर किती इम्पॉर्टंट आहे चॅप्टर उलट. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो तर उलट. इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, पुढे तुम्हाला शिकावाच लागणार आहे तो, आणि म्हणून तो आत्ताच शिकणं आवश्यक आहे. बघा, डोळसपणा ज्याला म्हणतात ना, तो डोळसपणा त्याच्यातलं पहिली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःच्याच अँगलनी न बघता सारासार विचार करणं ज्याला म्हणतो, कॉमन सेन्स, त्यांनी जाणं हे डोळसपण आहे. फार जास्त त्याला मेहनत घ्यावी लागत नाही, पुस्तक वाचायला लागत नाहीत. तुम्ही डॉक्टर आणि इंजिनियर असले पाहिजे असं नाहीये, तुम्ही प्राध्यापक असले असं काही नाहीये. एका सामान्य शेतकरी माणसाला, जो अशिक्षित आहे, त्याला सुद्धा डोळसपणा म्हणजे काय तो कळतो. तो म्हणत राहतो की शिकणं वाईट आहे का, मग नसेल तरी हरकत नाही, तो शिक मुलं, एवढं म्हटलं तरी ते काम मोठं चालतं. चला, दुसरा प्रश्न असेल तर विचारा. प्रश्न नाही असं समजून मी थांबायचा का सांगा? सर, एक्झामची डेट 2-3 दिवसात येईल का? हा, एक्झामची डेट तेच सांगतो ना, की ते जे 10वी बोर्डाबद्दल त्यांचं बोलणं चालू आहे की नाही, की खर तर काल निर्णय आलाय की ऑफलाईन परीक्षाच घ्या म्हणून आणि ठरल्या वेळेलाच घ्या म्हणून. पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांना हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला वापस रिपीट त्याला अपील पण करता येईल ह्याच निर्णयाला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आता आपण या निर्णयाच्या अधीन राहून काय म्हणू शकतो, किंवा शाहू महाविद्यालय पण दिनांक डेट काय देऊ शकतं हे सांगता येत नाही. 2 दिवसात अजून आपल्याला वाट बघायची. पण एक त्यांनी चांगलं तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की सिलेबस दिलाय बाबांनो, आता तुम्ही परीक्षेची तारीख बघून जर अभ्यासाला सुरू करणार असाल तर मात्र तुमची अडचण होऊ शकते. सिलेबस आज मिळालाय, या मिनिटाला मिळाला, या मिनिटाला अभ्यास चालू करा. आता ह्याच्या बाहेर जायची गरज नाही. परीक्षा ही होत असते. कसं असतं की तुमचा परीक्षा निकाल, रँक ही काही त्या दिवशीच्या गोष्टीच्या वरती ती अवलंबून असते. ती आज तुम्ही आता 2 वाजताला काय करणार त्याच्यावरती तिथलं ते निर्णय आणि तसं तो रँक अवलंबून असतो. सो लेट अस स्टार्ट. विचारच करू नका त्याच्यावरती. तुमचा अभ्यास बोर्डाचा भरपूर झाला असेल तो त्याला तुम्ही ह्या फ्लेवरची जोड द्या शाहू स्क्रीनिंगच्या. चला, ओके. सर, सध्या बायोलॉजीचे लेक्चर्स नाही आहेत का सर? की काय होतं ना, तुलनेनी नाही होतात ना, पूर्ण आठवडाभर आपण बायोलॉजीचे लेक्चर्स घेतच होतो. पण आपण मागच्या 4-5 दिवसापासून काय केलं की ह्या सगळ्या गोष्टीचं एकदा सेटल लिंकअप करावी, आणि म्हणून ते थांबलेलं होतं. बाकीचे तुमचे विषय घेतले मध्यंतरी 19 फेब्रुवारी सुट्टी, 20 फेब्रुवारी सुट्टी, त्यामुळे 2 दिवस बंद राहिलं सगळं काम. केमिस्ट्रीचा ऑलमोस्ट संपलाय मला वाटतं पोर्शन. हो, पण आता परत सेकंड फेजला अजून पुन्हा सुरू होणार ते. हो, ते तर आहे. चला, ठीक आहे, थँक्यू. आता आपण इकडे थांबायचं आहे सगळेजण. मला वाटतं की तुमचे व्हॉट्सअपला प्रश्न येतात, पण एक लक्षात घ्या बरं का, की तुम्ही मला व्हॉट्सअपला प्रश्न जरूर पाठवा. माझा नंबर तुमच्याकडे ऑलरेडी तो डिस्प्ले आहे, दिलेला आहे, ग्रुपमध्ये आहे. ओके. कॉल करायची मला वाटत आवश्यकता नाहीये. तुम्ही व्हॉट्सअपला ऑडिओ रेकॉर्ड करा, पाठवा. माझं उत्तर तुम्हाला रात्री 12 वाजता सुद्धा येतं. सकाळी 7ला पण येऊ शकतं, 8ला पण येऊ शकतं. ओके. सो यू जस्ट आस्क थ्रू व्हॉट्सअप सेशन. सर, बुक्स मिळाले नाहीत अजून बऱ्याच जणांना. नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला नंबर दिलेत ना आपण, त्या नंबर्स बद्दल आपण निश्चितच बोलत आहोत. काय असतं ना, 3-3, 4-4 जणांचे ग्रुप होतात ना, एक तर डिस्पॅच होत नाही. त्या आठवड्यात आलेले, त्या 4 दिवसात आलेले, त्या 2 दिवसात आलेले सगळ्यांचे होतात. तुमचे काल संध्याकाळी सगळ्यांचे, ज्यांनी काल संध्याकाळपर्यंत पैसे भरले होते, त्यांचे काल संध्याकाळी डिस्पॅच झालेले आहेत बुक्स. माझ्याकडे बिलकुल त्याचा प्रूफ पण आहे. ओके ओके ओके, थँक्यू. चला, आपण इथे थांबूयात आता. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही त्या 8308380000 वर व्हॉट्सअप करा. कॉल नाही उचलला तर लगेच व्हॉट्सअप करायचं. तुम्ही थोडंसं अपडेट व्हा की कॉल एखाद्याच नाही उचलला, व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवायचा.
किंवा ऑडिओ पाठवायचं, हे शिकावं लागेल. हे नवीन तंत्र आहे आणि हे शिका. तुम्ही पालक म्हणून शिका, विद्यार्थी म्हणून शिका. त्याला काही हेजिटेट व्हायचं काही कारणच नाही. तुम्ही एक टाकून बघितलं की तुम्हाला पुन्हा 100 प्रश्न विचारायला धाडस येऊन जातं आणि आम्ही रिप्लाय करतोच. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. 1 मार्चला आपण कशा पद्धतीनं सेशन सुरू करणार आहोत याचं सगळं प्लॅनिंग, पुन्हा सगळा टेस्ट सिरीजचं शेड्यूल, त्यानंतर दररोजच्या लेक्चरचं शेड्यूल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लवकरच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करू. युट्यूबवरनं जे नवीन लोक जॉईन करतायत त्यांनी अशा प्रकारच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमचं चॅनल हे जरूर त्याच्यामध्ये सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जो असतो नोटिफिकेशनचा तो क्लिक करून ठेवा आणि अपडेट्स मिळवत राहा. थँक्यू. लवकरच भेटूया.